हर हर महादेव. शंभो शंभो. कैलास पर्वत परिक्रमेतला पहिला दिवस आहे. आत्ता यमद्वारला पोहोचले आहेत आणि यमद्वार क्रॉस करून हळूहळू आजचा जो आहे पहिल्या दिवसाचा जो ट्रेक आहे तो साधारण 13 किलोमीटरचा आहे. 7 ते 8 तास लागतील असा अंदाज आहे टोटल. पण अगदी खूप रमणीय आहे, म्हणजे खूप थंडी आहे, अतिशय थंडी आहे. मायनसमध्येच असेल टेम्परेचर, पण मध्येच ऊन पण येत आहे आणि एक आल्हाददायक आहे. समोरचा जो डोंगर दिसतो इथे काहीतरी बुद्धाचं काहीतरी श्रद्धास्थान आहे. काही सहकारी पण आहेत सोबत. आमचा टोटल 50 लोकांचा ग्रुप आहे, त्यातले आम्ही आत्ता सध्या दोघंच आहोत. बाकी काही पुढे गेलेले आहेत, काही घोड्यावर गेलेले आहेत आणि चालत आहेत. फार असं सुंदर आहे वातावरण. कैलास पर्वताचे दर्शन झाले, अगदी जवळून दर्शन झाले. समोर दिसतोय डोंगराच्या बॅक साईडला, कदाचित झूम करून हा याच्यात दिसत नाही आहे, पण अगदी कैलास पर्वताच्या बाजूनच चालतोय. ऑक्सिजन लेवल 60 ते 70 या रेंजमध्ये भरती आहे, पण ठीक आहे, म्हणजे त्रास नाही आहे. हळूहळू स्टॉप घेत घेत परिक्रमा चालू आहे. पहिला जो दिवस आहे हा 13 किलोमीटरचा आहे. तसा फार स्टीप नाही आहे. म्हणजे आपण जर एक दररोज 1 तास चालण्याची प्रॅक्टिस आणि 15-20 मिनिट जर प्राणायामची जर प्रॅक्टिस केली तर सहज शक्य होऊ शकतं. ही सतलेज नदी आहे, वाहती जोरात, खूप खळखळा आवाज आहे आणि मला वाटतं हे कैलास पर्वताच्या तिथलंच, म्हणजे बर्फाचंच पाणी, अतिशय थंड आहे. हात लावणं पण अवघड आहे, पाण्याला इतकं थंड आहे. अगदी फ्रीजमध्ये जसं आपण बर्फाला हात लावतो त्याच पद्धतीचं आहे. आणि हा समोरचा जो दिसतोय तो हा स्टीप आहे. सगळा पहिल्या दिवसातला सगळ्यात जास्त स्टीप हा आहे, म्हणजे चढ जो आहे तो हा सगळ्यात जास्त आहे. म्हणजे पहिला दिवस तसा अवघड नाही आहे, सहजतेने होऊ शकतो. फक्त तुमची प्रॅक्टिस तेवढी 1-2 महिने तरी प्रॅक्टिस झाली पाहिजे. तिबेटियन लोक पण आहेत. ॲक्च्युली तिबेटियन लोकच जास्त आहेत म्हणजे परिक्रमेसाठी. इंडियन्स पण आहेत आणि तिबेटियन जास्त आहेत. आणि समोर जे दिसत आहेत हे अष्टपद आहेत. असं म्हटलं जातं, आम्हाला अजून दिसले नाही, पण बरेच ऋषीमुनी या कपारींमध्ये साधना करत बसलेले आहेत असे. आणि त्याच्या कपारीत ह्या 500 फूट खोल आहेत असं आमच्या टूर ऑपरेटरनं सांगितलेलं आहे. इथे एक गंमत आहे, 2 पाण्याचे कलर वेगवेगळे दिसत आहेत. शेजारीच एक काळा दिसतो, एक पांढरा दिसतोय. काय अद्भुत चमत्कार आहे माहीत नाही, पण आहे. ऑलमोस्ट आता पहिल्या दिवसाचं म्हणजे पहिलं चेकपोस्ट जे आहे ते आपण पास केलेलं आहे आणि जवळच आता इथून पहिला मुक्काम येईल.